महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात नागरिकांना आता पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। पुण्यात देखील एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतोय। धरणांमध्ये सध्या केवळ 5 टीएमसी पाणी साठा आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा असं आवाहन करण्यात आलंय। मात्र या पाणी कपातीवर महिलांनी संताप व्यक्त केलाय। महापालिकेने आधीच नियोजन केलं असतं तर ही वेळ आली नसती, अशा शब्दात त्यांनी आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिली। पाणी कपातीबाबतचं नियोजन असं नाही, आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं पाणी भरलेलं आहे, पण पाण्याला प्रेशरच नाही, त्यामुळे पाणी भरायला सुद्धा इतका वेळ लागतोय। आम्ही तर पहिल्या मजल्यावर राहतो, आम्हाला तर प्यायचं पाणी कधी कधी खालनं भरायला लागतं, वापरायचं पाणी असं। त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की हा प्रसंग तर कायम येणार, हे इथून पुढे पाण्याची अडचण कायमच येणार आहे। तर गव्हर्नमेंटनी थोडंसं पहिल्यापासूनच अलर्ट राहून पाण्याचं नियोजन करायला पाहिजे की हे पाणी वर्षभर कसं पुरवू। नियोजन सरकारने करायला होतं। आपण एवढा पाण्याचा टॅक्स भरतो, थोडा टॅक्स भरायला उशीर झाला तर आपल्याला दंड होतो। आता हे सगळे प्रॉब्लेम आहेत, तर सरकारला काय दंड करायचा असा माझा प्रश्न आहे। आणि गृहिणींना तर खूप प्रॉब्लेम येतो पाण्याचा, हर घडीला आपल्याला पाणी लागतं प्रत्येक गोष्टीला, आणि पाण्याला अजिबात प्रेशर नाही आहे। तुम्ही थोड्या वेळांसाठी द्या, पण ते प्रेशरनी पाणी द्या। ते वरच्या फ्लोअरपर्यंत पाणी पोहोचत नाही। पिण्यासाठी पाणी पण खालून वरती न्यावं लागतं। रोज उठून या गोष्टी आपण करू शकत नाही। निसर्गाने एवढं पाणी दिलंय, पण सरकारला पाणी व्यवस्थित देता येत नाही। त्यामुळे आम्हाला नवीन कनेक्शन घ्यावे लागतात, पर्सनली आम्हाला पैसे घालवावे लागतात। त्यामुळे काहीतरी नियोजन करावं, पाण्याचा फोर्स वाढवावा, सोडताना पाण्याचा फोर्स वाढवावा, त्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात मिळेल। तक्रारी दिल्यात का तुमच्या नगरसेवकांना ह्यांना? सर्व आहे, काही लोक कोणी येत नाही, का ते लक्ष देत नाही। हा येतो ना, दुपारी येतो, संध्याकाळी येतो, काही येत नाही, कोणी येत नाही। तर पर्जन्यमान घटण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे नागरिकांवर पाणी कपातीचं संकट ओढवण्यात